Today we are going to see the packing efficiency of face-centered cubic lattice. In last lecture we have completed or we have seen the packing efficiency of simple cubic lattice. Okay, today we are going to see face-centered cubic lattice packing efficiency. Okay, so first we are going to consider this face-centered cubic lattice. आता आपण याच्यामध्ये जे काही आपण 5 स्टेप ज्या सांगितलेल्या आहेत त्या 5 स्टेप इथं आपण फॉलो करणार आहोत. ज्यातली पहिली स्टेप आहे रिलेशन बिटवीन ए अँड आर. ए मीन्स द एज ऑफ लॅटाइस अँड आर मीन्स रेडियस ऑफ स्पियर. त्यानंतर दुसरी स्टेप आहे व्हॉल्यूम ऑफ स्पियर. थर्ड स्टेप आहे टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पियर. फोर्थ स्टेप आहे पॅकिंग एफिशियन्सी आणि सगळ्यात शेवटची जी स्टेप आहे पाचवी ती आहे एम्प्टी स्पेस, पर्सेंटेज ऑफ एम्प्टी स्पेस. तर इथं आपल्याला बघायचं आहे, पहिला पॉईंट आपल्याला बघायचा रिलेशन बिटवीन ए अँड आर. हे काढण्यासाठी आपल्याला डायग्राम थोडंसं एका साईडनं बघावं लागेल. तर आपण फेस सेंटर डायग्रामला या साईडनं बघत आहोत. तेव्हा तुम्ही जेव्हा फेस सेंटर डायग्राम मध्ये 1/8 पार्ट ऑफ ॲटम इज सिच्युएटेड ॲट ईच कॉर्नर अँड हाफ ऑफ द ॲटम इज सिच्युएटेड ॲट ईच फेस. जेव्हा अर्धा ॲटम एखाद्या फेसला आतून चिटकलेला असतो तेव्हा त्याची जी काही इथली जी एज असते किंवा इथली जी डायमीटर असते ही पूर्ण इथं आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून जेव्हा तुम्ही ए बी सी असा एक ट्रायंगल तयार करता ह्या क्यूब मध्ये तेव्हा इथलं जे डिस्टन्स आहे ए सी इज इक्वल टू इथं ए सी जे असणार आहे ते इथला जो क्यूब आहे त्याची एक आर, इथं पूर्ण डायमीटर असल्यामुळे 2r आणि त्यानंतर इथून एवढं अंतर परत एकदा आर असणार आहे. आणि देअरफोर ए सी इज इक्वल टू 4r असणार आहे. ओके, आता आपल्याला ए सी माहिती आहे आणि ए बी इज इक्वल टू ए असणार आहे कारण बिकॉज इट इज एज लेंथ ऑफ युनिट सेल अँड बी सी इज इक्वल टू ऑल्सो ए असणार आहे. इथं जर आपण राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे पायथागोरस थेरम यूज केला तर इथं आपल्याला काय मिळणार आहे ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ओके, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 4r square is equal to AB square means A square plus BC square is equal to A square and therefore 4R square is equal to 2A square. हा स्क्वेअर मी कॅन्सल करतो, then we get 4R is equal to 2 root 2A. 4R is equal to root 2A and therefore R is equal to आपल्याला R is equal to काढायचं असतो नेहमी रिलेशन बघताना R and A याचं रिलेशन बघताना आपल्याला R फाइंड आउट करायचा असतो आणि therefore R is equal to root 2A divided by 4. याच ह्याला तुम्ही मल्टिप्लाय रूट 2 ने केले तर तुम्हाला इथं जे काही इक्वेशन आहे ते मिळेल. इट इज इक्वल टू 2 root 2 multiplied by root 2 2 divided by root 2 multiplied by 4 root 2 multiplied by 4 is equal to root 2 multiplied by 4 multiplied by a is equal to हे सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला इथे मिळणार आहे 1 by 2 root 2 a. ओके, तर इथं तुम्हाला रिलेशन मिळते r is equal to 1 upon 2 root 2 a. ओके, आता ही झाली फर्स्ट स्टेप आपली द रिलेशन बिटवीन ए अँड आर. ओके, आता सेकंड स्टेप बघूया. सेकंड स्टेप इज व्हॉल्यूम ऑफ स्पियर. Volume of sphere. We know the formula of volume of sphere is equal to 4 by 3 pi r cube. This is the formula for volume of sphere. We are going to put the value of r is equal to 1 upon 2 root 2a. ओके, इथं आपल्याला जी r ची व्हॅल्यू आहे ती ही ऍड करायची आहे कारण r इज इक्वल टू म्हणजे आपल्याला r आणि a चं रिलेशन आपण काढलेलं आहे त्यामुळे आपल्याला इन द फॉर्म ऑफ व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इन द फॉर्म ऑफ ए पाहिजे आणि म्हणून आपल्याला इथे काय करावं लागणार आहे आर ची जी व्हॅल्यू आहे त्याच्याऐवजी ए ची व्हॅल्यू टाकावी लागणार आहे. देअरफोर इट बिकम्स इज इक्वल टू 4 by 3 पाया आणि इथं आर क्यूब ची व्हॅल्यू मी लिहितो 1 upon 2 root 2 क्यूब ए क्यूब. ओके, सिम्प्लिफाय करतो
सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होणार आहे, इट इज 4/3 मल्टिप्लाय बाय पाय मल्टिप्लाय बाय इथं a क्यूब येणार आहे and divide by 3 multiply by 2 cube is equal to 8 multiply by root 2 cube is equal to 2 root 2. सिम्प्लिफाय केलं, इथं 4 आहे, हे कॅन्सल करतो, तुम्हाला इथे मिळणार आहे पाय मल्टिप्लाय बाय a क्यूब डिवाइडेड बाय 12 रूट 2. हे तुम्हाला भेटणार आहे व्हॉल्यूम ऑफ स्फियर इज इक्वल टू पाय मल्टिप्लाय बाय a क्यूब डिवाइडेड बाय 12 अपॉन रूट 2. हे झालं तुमचं व्हॉल्यूम ऑफ स्फियर. थर्ड स्टेप असते टोटल व्हॉल्यूम ऑफ स्फियर. एकूण फेस सेंटर्ड क्युबिक लॅटाइस मध्ये 4 युनिट्स म्हणजे 4 स्फियर असतात. हे आपण आधीच्या लेक्चर मध्येच बघितलेलं आहे. 8 कॉर्नरला 1/8 मल्टिप्लाय बाय 8 आणि half multiply by 6 is equal to 3. 1 plus 3 is equal to 4. Therefore, face-centered cubic lattice contains 4 sphere. And therefore, our third step is total volume of spheres is equal to 4 multiply by volume of one sphere. It is pi multiply by a cube divided by 12 multiply by root 2. Okay, here it cancel and therefore we get total volume of sphere is equal to pi a cube divided by 3 root 2. This is the total volume of sphere. Okay, इथं आपण काय काढलं, व्हॉल्यूम ऑफ स्फियर काढलं आणि त्यानंतर टोटल व्हॉल्यूम ऑफ स्फियर आपण इथं फाइंड आउट केलं. टोटल व्हॉल्यूम ऑफ स्फियर काढताना आपण 4 ने मल्टिप्लाय केलं. 4 ने का मल्टिप्लाय केलं, हे एका स्फियरचं व्हॉल्यूम आहे आणि ह्याला 4 ने मल्टिप्लाय करण्याचे कारण आहे फेस सेंटर्ड क्युबिक लॅटाइस मध्ये एकूण स्फियर किती असतात, तर ते 4 असतात आणि म्हणून इथं आपण 4 ने मल्टिप्लाय केलं. 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तुमचं जे आन्सर आहे ते आलं पाय a क्यूब डिवाइड बाय 3 रूट 2. ओके, आता सगळ्यात शेवटची चौथी स्टेप आहे पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सीला आपण काय करतो, तर पॅकिंग इफिशियन्सीला आपण इथं चौथी स्टेप घेतो मी, पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू, आपण लास्ट लेक्चर मध्येच बघितलं आहे, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम ऑफ स्फियर डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूब. ओके, and therefore we take formula total volume of spheres divided by total volume of cube multiply by 100 because it is percentage and therefore we have to multiply it by 100. okay, इथे आपण 100 ने मल्टिप्लाय केलंय. आता आपण काय करणार आहोत, ही व्हॅल्यू आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूब आपल्याला माहिती आहे, जेव्हा क्यूब ची एज ए असते तेव्हा त्याचं व्हॉल्यूम जे असतं हे असतं ए क्यूब आणि म्हणून इथे येणार आहे ए क्यूब आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ स्फियर्स इज इक्वल टू पाय ए क्यूब डिवाइड बाय 3 रूट 2 ही व्हॅल्यू येणार आहे. ओके, इथे मी व्हॅल्यू पुट अप करतो, इज इक्वल टू ही व्हॅल्यू पूर्ण टाकतो पाय मल्टिप्लाय बाय ए क्यूब डिवाइडेड बाय 3 मल्टिप्लाय बाय रूट 2 मल्टिप्लाय बाय total volume of cube is equal to a cube. In this equation, this a cube and this a cube going to cancel and we get pi divided by 3 root 2. Putting the value of multiply by 100 is equal to, putting the values of pi 3.142 multiply by 100 divided by 3 multiply by the value of root 2 is equal to 1.41. Okay, solving this we get here 3.142 multiplied by 100 is equal to 314.2 divided by multiplication of 3 multiplied by 1.42 is equal to 4. It is 4.2
24. Okay, and then we are going to divide this and we get the answer. It is 74.0%. Means packing efficiency is equal to 74%. याचा अर्थ काय, एका क्यूब मध्ये जेव्हा पार्टिकल्स अरेंज असतात तेव्हा जर त्याचा फेस सेंटर्ड क्यूबिक लॅटाइस अरेंजमेंट असेल तर त्याच्यामध्ये 74% जे व्हॉल्यूम आहे ते ऑक्युपाइड असते. देअरफॉर ऑक्युपाइड व्हॉल्यूम ऑफ फेस सेंटर्ड क्यूबिक लॅटाइस बाय स्फिअर इज इक्वल टू 74%. लास्ट स्टेप, फिफ्थ स्टेप, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एम्प्टी स्पेस प्रेझेंट इन फेस सेंटर्ड क्यूबिक लॅटाइस इज इक्वल टू, and therefore fifth step, empty space. एम्प्टी स्पेस आपल्याला माहिती आहे, एम्प्टी स्पेस काढण्यासाठी मी साधे उदाहरण दिले तुम्हाला. जेवढा ऑक्युपाइड स्पेस आहे ते 100 जे आहे 100 त्यातून मायनस करायचं आणि तुम्हाला काय मिळणार आहे, एम्प्टी स्पेस. 100 मायनस occupied space. Okay, and therefore empty space is equal to 100 minus 74 is equal to the answer of this subtraction is 26%. Okay, and therefore empty space of face centered cubic lattice is 26%. याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येतात. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आले तर ते कसे येतात, how many percentage of occupied space is present in face centered cubic lattice? Answer is 74%. How many percentage of empty space is present in face centered cubic lattice? Answer is 26%. empty space विचारलं तर तुम्हाला empty space चं पर्सेंटेज लिहिलं पाहिजे. empty space लाच unoccupied space असंही म्हणतात. पॅकिंग इफिशियन्सीलाच ऑक्युपाइड व्हॉल्यूम असेही म्हणतात. त्यामुळे ऑक्युपाइड व्हॉल्यूम मीन्स 74%, अनऑक्युपाइड व्हॉल्यूम मीन्स 26%. बऱ्याच वेळा रिलेशन ऑफ ए अँड आर असं पण ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन एज ऑफ द एज लेंथ ऑफ फेस सेंटर्ड क्यूबिक लॅटाइस अँड आर? ओके, ते आपण आत्ताच बघितलेलं आहे. असे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सुद्धा विचारले जातात आणि हा जर क्वेश्चन परीक्षेला आला ब्रॉड क्वेश्चन मध्ये, एक्सप्लेन पॅकिंग एफिशियन्सी ऑफ फेस सेंटर्ड क्यूबिक लॅटाइस, तर त्याचं वेटेज असणार आहे 3 मार्क्स. ओके, हे 3 मार्कासाठी इक्वेशन असणार आहे. तुम्हाला हे इक्वेशन सोडवताना किंवा इक्वेशन सोडवल्यानंतर इथं सगळी जी माहिती द्यायची असते ती मी इथं लिंक किंवा खाली तुम्हाला नोट्स मध्ये देणार आहे. ही माहिती तुम्ही वाचा. उत्तर कसं लिहायचं हे त्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. ते बघून तुम्ही त्याचं प्रॅक्टिस करा. हे 1-2 वेळा जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केलं हे तुम्हाला अतिशय चांगलं जमेल.